Next point, we will discuss properties of charges. So first property is there exist only two type of charges, namely positive and negative. Okay, आपल्याकडे दोन टाइपचे चार्जेस आहेत, एक पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा निगेटिव्ह आहे. सेकंड, लाईक चार्जेस रिपेल अँड अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर्स. जे दोन चार्जेस आहेत पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, याच्यापैकी लाईक चार्जेस आहेत ते एकमेकाला रिपेल करतात आणि अनलाईक चार्जेस काय करतात, अट्रॅक्ट करतात. थर्ड, चार्ज इज अ स्केलर क्वांटिटी. चार्ज ही काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. आपल्याकडे दोन फिजिकल क्वांटिटी डिवाइड होतात, वेक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटी मध्ये. वेक्टर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी आपण म्हणतोय की ज्याला मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन आहे, पण स्केलर क्वांटिटी ही अशी क्वांटिटी आहे जिला फक्त मॅग्निट्यूड आहे. म्हणजे चार्ज हा काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजे फक्त त्याला मॅग्निट्यूड आहे, डिरेक्शन नाही. फोर्थ वन, चार्ज इज ऍडिटिव्ह इन नेचर. चार्ज कसा आहे, ऍडिटिव्ह इन नेचर. फिफ्थ वन, चार्ज इज क्वांटाइज्ड. चार्ज हा काय आहे, क्वांटाइज्ड आहे. मीन्स electric charge exists in discrete packets rather than in continuous amount. इलेक्ट्रिक चार्ज हा कसा आहे, डिस्क्रीट पॅकेट्स मध्ये आपल्याला बघायला मिळतोय, अपार्ट फ्रॉम कंटिन्युअस अमाउंट. सो दिस इलेक्ट्रिक चार्ज कॅन बी एक्सप्रेस्ड इन इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ फंडामेंटल इलेक्ट्रॉनिक चार्ज. आपला जो फंडामेंटल इलेक्ट्रॉनिक चार्ज आहे त्याला जर आपण इंटिजरने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला चार्ज, इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज बघायला मिळतं. म्हणून त्याचं इक्वेशन आपण लिहू शकतो, Q इज इक्वल टू प्लस मायनस N इंटू E, वेअर E इज द इलेक्ट्रिक चार्ज. इट हॅव व्हॅल्यू 1.6 into 10⁻⁻19 coulomb, and where N is equal to integer, that is 1, 2, 3 up to infinity. Last one property of the charge is conservative. That is, the algebraic sum of positive and negative charges in an isolated system remains constant. म्हणजे चार्ज हा काय आहे, कॉन्झर्व्ह आहे. म्हणजे चार्ज हा कॉन्स्टंट आहे. ज्याची अल्जेब्रिक सम घेतली आपण एखाद्या सिस्टीम मध्ये, तर त्या सिस्टीम मध्ये असणारे नंबर ऑफ चार्जची संख्या जेवढी आहे तेवढीच नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जची संख्या असणार आहे. नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जची संख्या जेवढी असणार आहे तेवढीच नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जची संख्या असणार आहे. ओके, सो त्याची जर अल्जेब्रिक सम घेतली तर आपल्याला ती टोटल सम किंवा नेट चार्ज इन दॅट आयसोलेटेड सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट और रिमेन्स 0. सो दीज आर सम प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस. आता आपण बघणार आहे कुलम्स लॉ, that is the force between 2 point electric charges. आता आपण स्टेटमेंट बघू, तुम्हाला स्क्रीनवरती त्याचं स्टेटमेंट दिसतंय. The electrostatic force of interaction, that interaction means force of attraction or force of repulsion between 2 point electric charges is directly proportional to the product of the charges and inversely proportional to the square of the distance between them and acts along the line joining the two charges. Okay, आता आपल्याला इथं स्क्रीनवरती दोन पॉइंट चार्जेस दिसतात बघा. एक पॉइंट चार्ज Q1 आहे आणि या Q1 पासून दुसरा पॉइंट चार्ज Q2 which is placed at a distance of small r. Okay, so these two charges are kept at a finite distance. So in between these two charges there should be a force of अट्रॅक्शन और फोर्स ऑफ रिपल्शन. म्हणजे या दोन चार्जेस मध्ये काय असणार आहे, एकतर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा फोर्स ऑफ रिपल्शन. जर समजा दोन चार्जेस हे अपोजिट असतील, एक Q1 हा पॉझिटिव्ह चार्ज असेल, Q2 हा निगेटिव्ह चार्ज असेल, तर याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. आणि समजा Q1 आणि Q2 हे दोन्ही पण निगेटिव्ह और आयदर पॉझिटिव्ह असेल तर त्यांच्यामध्ये काय असणार आहे, फोर्स ऑफ रिपल्शन असणार. सो व्हॉट एव्हर मे बी द मॅग्निट्यूड ऑफ दॅट force of attraction or force of repulsion between these 2 point charges Q1 and Q2, it is a directly proportional. This force is directly proportional to the product of magnitude of these two charges. त्या दोन चार्जेसच्या मॅग्निट्यूडच्या प्रोडक्ट एवढा असतो. म्हणून आपण पहिलं स्टेटमेंट लिहिलंय बघा, F is directly proportional to Q1 Q2. Then this electrostatic force or this force, it is inversely proportional to the square of distance between
देम, या दोन चार्जेस मधले जे डिस्टन्स आहे, ओके, फायनाइट डिस्टन्स आहे आर, या फायनाइट डिस्टन्स आर ला तो जो फोर्स आहे तो कसा असतोय, इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणून आपण दुसरं स्टेटमेंट लिहिलंय, एफ इज directly proportional to or f is inversely proportional to 1 upon r square. म्हणून आपण हे दोन्ही स्टेटमेंट जर कंबाईन मध्ये लिहिले तर आपल्याला इक्वेशन बघायला मिळतंय, f is directly proportional to q1 q2 upon r square, and if we want to remove that proportionality sign we can take one constant, that is proportionality constant, and that proportionality constant, it is called as a electrostatic force constant or Coulomb's constant, and that constant it is nothing but we can call as a k. Okay, so we can write the equation in modified form, f is equal to k q1 q2 upon r square, and this k having value k is equal to 1 upon 4 pi epsilon naught for vacuum. Now let us see Coulomb's law in vector form. आता आपल्याला Coulomb's law बघायचा आहे वेक्टर फॉर्म मधला, ठीक आहे. सो ऑलरेडी वी नो the equation of Coulomb's law, that is F is equal to K Q1 Q2 upon R square. Okay, so this K, it is nothing but dielectric constant, and this should be written as K having value 1 upon 4 pi epsilon naught. So the equation of electrostatic force in Coulomb law become F is equal to 1 upon 4 pi epsilon naught Q1 Q2 upon R square. But this equation can gives only the magnitude of the force. Now we have to find the direction of the force. Okay, means if these two charges are having same polarities, and if these two charges have opposite polarities, so whatever may be the force of attraction and force of repulsion can be acted between these two charges. It is indicated by direction vector, and that direction vector we have to see in figure that will be observed on this screen. तुम्हाला समोर या स्क्रीन वरती जे एक्झाम्पल्स दिसत आहेत, या एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला फोर्स ची डिरेक्शन बघायला मिळणार आहे. सो म्हणून आपण हा Coulomb's law इन वेक्टर फॉर्म शिकणार आहे. सो इन फर्स्ट फिगर, पहिल्या फिगर मध्ये तुम्हाला बघायला मिळते बघा, प्लस Q1 चार्ज आहे आणि प्लस Q2 चार्ज आहे, अँड दिस टू चार्जेस प्लस Q1 अँड प्लस Q2 चार्ज आर सेपरेटेड ॲट अ डिस्टन्स ऑफ स्मॉल आर. ते दोन्ही चार्जेस स्मॉल आर एवढ्या डिस्टन्स वरती ठेवलेले आहेत. नाव इफ वी वॉन्ट टू फाइंड द फोर्स ऑन फर्स्ट चार्ज, पहिल्या चार्ज वरती प्लस Q1 वरती जर फोर्स फाइंड करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फोर्स ऑब्झर्व होणार आहे ड्यू टू चार्ज Q2. जे Q2 चार्ज आहे, या Q2 चार्ज मुळे Q1 चार्ज वरती फोर्स एक्झर्ट होणार आहे, अँड दॅट एक्झर्टेड फोर्स कॅन बी इंडिकेटेड इन द डिरेक्शन ऑफ F12 बार. तुम्हाला स्क्रीन वरती समोर दिसतंय बघा, F12 बार ची डिरेक्शन एरो हेडनी दाखवलेली आहे. सो दीज आर द डिरेक्शन ऑफ F12 बार. नाव इफ वी ऑब्झर्व द फोर्स ऑन Q2 चार्ज, समजा Q2 चार्ज वरती जर आपण फोर्स ऑब्झर्व केला ड्यू टू चार्ज Q1, सो दिस फोर्स कॅन बी डिरेक्टेड इन फिगर. तुम्हाला त्या फिगर मध्ये दिसतोय, आणि तो फोर्स आपल्याला बघायला मिळणार आहे F बार ऑफ 21. म्हणजे तो फोर्स आपल्याला Q2 चार्जच्या ठिकाणी बघायला मिळते बघा, त्याची डिरेक्शन पण आपल्याला बघायला मिळते. इट इज मूव्हिंग अवे फ्रॉम द Q2 पासून तो बाहेर चाललेला आहे F21 बार. नाव वी हॅव टू राईट द मॅथमॅटिकल इक्वेशन्स फॉर दिस फोर्सेस. आता आपल्याला F12 बारची डिरेक्शन माहिती झाली, ओके, Q1 मध्ये असणारा आणि Q2 मध्ये असणारा F21 बारची डिरेक्शन माहिती झाली, पण याचे मॅथमॅटिकल इक्वेशन्स आपल्याला बघायचे आहेत. सो F12 बार आपल्याला लिहिता येऊ शकतोय 1 upon 4 pi epsilon naught Q1 Q2 upon R square. But whatever may be the direction vector or unit vector can be written as from the force is exerted from Q2 to
Q1. So unit vector can be written as R cap of 2 1. म्हणजे सेकंड चार्ज पासून पहिल्या चार्ज पर्यंत युनिट वेक्टर मूव्ह होतोय, त्याच्यामुळं Q1 चार्ज वरती आपल्याला फोर्स एक्झर्ट झालेला बघायला मिळाला आणि तो एक्झर्ट झालेला फोर्स किती आहे, F12 बार आहे. म्हणून आपण इक्वेशन जे लिहितोय त्याच्यामध्ये आपण असं लिहितोय F bar of 12 is equal to 1/4 pi epsilon naught Q1 Q2 upon R square R cap of 2 1 म्हणजे सेकंड चार्ज कडून दुसऱ्या चार्ज कडे मूव्ह झालेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट जे इक्वेशन लिहिलंय Q2 चार्ज साठी, तर त्या Q2 चार्ज साठी आपल्याला जो फोर्स एक्झर्ट होतोय तो Q1 चार्ज मुळे होतोय. Q1 चार्ज मुळे जो फोर्स एक्झर्ट झालाय तो Q2 चार्ज वरती झालेला आहे. म्हणून आपल्याला Q2 चार्ज मध्ये जो फोर्स बघायला मिळतोय तो फोर्स आहे F bar of 2 1. F bar of 2 1. सो आपल्याला त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन तयार करता येऊ शकते. 1/4 pi epsilon naught सेम जसं वरती होतं तसंच, Q1 Q2 upon R square परत सेम जसं होतं तसंच, बट हिअर वी हॅव टू टेक द डिरेक्शन व्हेक्टर. आपल्याला युनिट व्हेक्टर किंवा डिरेक्शन व्हेक्टर घ्यायचा आहे आणि आता इथं डिरेक्शन व्हेक्टर मात्र कसा आहे, Q1 कडून Q2 कडे आहे. सो वी कॅन राईट R cap of 1 2. आपल्याला R cap of काय करता येईल, 1 2 लिहिता येईल. ठीक आहे. सो इन सेकंड फिगर you are observing the same effect, same mathematical equations for minus Q1 and minus Q2 charge. minus Q1 आणि minus Q2 charge जर आपण R या डिस्टन्स वरती जर ठेवले तर त्याही ठिकाणी आपल्याला रिपल्सिव्ह फोर्स बघायला मिळणार आहे. ओके. सो दॅट रिपल्सिव्ह फोर्स इट इज ऑब्झर्वड ॲज F12 bar and F21 bar. ओके. सो आपल्याला जे मॅथमॅटिकल इक्वेशन्स बघायला मिळणार आहेत ते सेम मॅथमॅटिकल इक्वेशन्स, सेम इफेक्ट, जसा वरच्या फिगर मध्ये इफेक्ट आपल्याला ऑब्झर्व झाला तसाच इफेक्ट सेकंड फिगर मध्ये सुद्धा बघायला मिळेल. नाव तिसऱ्या फिगर मध्ये आपल्याला बघा दोन चार्जेस दिलेले आहेत. Q1 चार्ज दिलेला आहे आणि -Q2 चार्ज दिलेला आहे. पण ह्या दोन्ही चार्ज Q1 आणि Q2 चा जो चार्ज आहे तो कसा आहे, एकमेकाच्या अपोजिट आहे. मगाचे जे दोन एक्झाम्पल्स आपण बघितले याच्यामध्ये जे काही चार्जेस आहेत Q1 आणि Q2 या दोघांचे चार्जेस लाईक चार्जेस होते. म्हणजे एक तर ते दोन्हीही प्लस होते किंवा दोन्हीही मायनस होते. पण या ठिकाणी आपल्याला एक प्लस बघायला मिळतोय आणि दुसरा मायनस बघायला मिळतोय. त्यामुळं Q1 चार्ज कडून Q2 चार्ज वरती जो फोर्स एक्झर्ट होणार आहे तो फोर्स असणार आहे F21 बार असणार आहे. Q1 चार्ज कडून Q2 चार्ज वरती फोर्स एक्झर्ट होणार आहे. Q1 चार्ज वरून Q2 चार्ज वरती फोर्स एक्झर्ट होणार आहे. तो कसा असणार आहे, F21 बार असणार आहे. ठीक आहे. आणि Q2 चार्ज कडून Q1 चार्ज वरती जो फोर्स एक्झर्ट होणार आहे तो F12 बार असणार आहे. ठीक आहे. आता याचे दोन्ही मॅथमॅटिकल इक्वेशन्स तिथे लिहिलेले आहेत समोर बघा. F12 बार इज इक्वल टू 1/4 pi epsilon naught Q1 Q2 upon R square R cap of 1 2 and F21 bar is equal to 1/4 pi epsilon naught Q1 Q2 upon R square R cap of 2 1. म्हणजे या ठिकाणी डिरेक्शन वेक्टर आहे तो डिरेक्शन वेक्टर मात्र एकमेकाच्या अपोजिट जाताना बघायला मिळतात. ठीक आहे. वरच्या फिगर मध्ये तुम्हाला दोन्ही फिगर मध्ये तुमचे डिरेक्शन वेक्टर हे कसे होते, एकमेकाच्या अपोजिटच होते. ओके. एकाकडून दुसऱ्याकडे जात होता, दुसऱ्याकडून परत पहिल्याकडे जात होता. इथं सुद्धा काय होतंय की दोन्ही फोर्स कसे आहेत, एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात. त्यामुळं इथं दोन्ही फोर्स एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात. त्यामुळं एकाची मॅग्निट्यूड पॉझिटिव्ह असेल तर दुसऱ्याची मॅग्निट्यूड काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. म्हणून आपल्याला हा जो फोर्स आहे या फोर्स साठी आपण इक्वेशन लिहू शकतोय F12 बार इट इज इक्वल टू मायनस ऑफ F21 बार. म्हणजे दोन्ही फोर्सची मॅग्निट्यूड सेम असेल पण डिरेक्शन मात्र एकमेकाच्या अपोजिट असेल. ठीक आहे. सो दीज आर द Coulomb's law in vector form. It is useful to find the direction of electrostatic force between 2-point charges. Now we can see the relative permittivity or a dielectric constant or specific inductive capacity or dielectric coefficient. म्हणजे एकाच टर्म साठी एवढी नाव आहेत बघा.
relative permittivity, dielectric constant, specific inductive capacity, or dielectric coefficient. Now we can see the definition of relative permittivity. Relative permittivity ची definition बघू. Now relative permittivity or dielectric constant, it is the ratio of absolute permittivity of the medium to the permittivity of the free space. म्हणजे permittivity वरून आपल्याला याची definition दिलेली बघा. Absolute permittivity of the medium to the permittivity of the free space. म्हणजे dielectric constant K is indicated by K. Okay, dielectric constant or relative permittivity is indicated by K, and this K is given by epsilon upon epsilon naught. Epsilon is the relative permittivity of the medium and epsilon naught it is the relative permittivity of the free space. So आपल्याला याचं इक्वेशन किंवा मॅथमॅटिकल फॉर्म्युला बघायला मिळतो रिलेटिव्ह परमिटिव्हिटीचा किंवा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K चा. K इज इक्वल टू epsilon अपॉन epsilon नॉट. ठीक आहे. सो नेक्स्ट ही जी रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे ही रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स वरून सुद्धा डिस्ट्रीब्यूट करता येते किंवा डिफाइन करता येते. नाउ इफ वी हॅव टू चार्जेस अँड दिस टू चार्जेस आर placed at a certain distance, okay, and these are placed in vacuum as well as in the medium. Now in between these two charges are separated at a distance or certain distance from each others, there should be either force of attraction or force of repulsion. So this force of attraction or force of repulsion between these two charges, it is nothing but called as a electrostatic force, and that electrostatic force is also used to define the relative permittivity or dielectric constant. So the relative permittivity or dielectric constant is defined on the basis of electrostatic force, and that should be stated as the ratio of the electrostatic force between two charges separated by a certain distance in vacuum to the electrostatic force between the same two charges separated by the same distance in that medium. म्हणजे इथे काय सांगितलंय बघा की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दोन चार्जेस मधला की जे दोन्ही चार्जेस एकमेकापासून एका फायनाइट डिस्टन्स वरती ठेवलेले होते आणि ही सगळी सिस्टीम व्हॅक्यूम मध्ये ठेवलेली होती, तर त्याचा रेशो त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स डिवायडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन द सेम टू चार्जेस म्हणजे डिवायडेड बाय तोच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्याच दोन चार्जेसमध्ये त्याच सेम डिस्टन्स वरती मीडियम मध्ये ठेवल्यानंतर जो मिळणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे या दोघांच्या रेशो एवढा आहे. म्हणजेच याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की आपल्याला ऑब्झर्व होणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन टू चार्जेस ॲट अ फायनाइट डिस्टन्स इन व्हॅक्यूम टू द मीडियम याचा जर रेशो आपण घेतला तर आपल्याला जो कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळणार आहे ती कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हणजे कोण असणार आहे, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. म्हणून आपण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K इज इक्वल टू म्हणू शकतोय फोर्स ॲट व्हॅक्यूम डिवायडेड बाय फोर्स ॲट मीडियम. सो आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स वरून सुद्धा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट डिफाइन करता येतोय. आणि what is the SI unit of this dielectric constant or relative permittivity? तुमचा जो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे या डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटला SI युनिट नाहीये. सो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हॅज नो युनिट अँड डायमेन्शन्स बिकॉज इट इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू. ओके, इट इज अ रेशो आणि रेशोला नेहमी युनिट नसतं. लक्षात ठेवा, रेशोला कुठलंही युनिट नसतं, त्यामुळे हा युनिट लेस आहे ॲज वेल ॲज डायमेन्शन लेस आहे. सो याच्यावरून आपल्याला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K माहिती झाला. Now we can discuss continuous charge distribution. Any charge which covers a space with dimensions much less than its distance away from an observation
point can be considered to be point charge. ओके, आता आपण पॉइंट चार्ज नावाची कन्सेप्ट बघणार आहे. ठीक आहे. सो पॉइंट चार्ज म्हणजेच आपण समजा एक स्पेस कन्सिडर केला. ओके, आणि स्पेस कन्सिडर केल्यानंतर त्या स्पेसमध्ये इफ वी लोकेट वन पॉइंट हियर, ओके, अँड दिस पॉइंट has given some specific charge, that is plus q or minus q. So if we observe this charge in space by some neighboring observed charge, so from this neighboring observed charge, this charge it is called as a point charge. म्हणजे स्पेस मध्ये आपण एक पॉइंट इंडिकेट केला आणि त्या पॉइंटला जर समजा आपण प्लस क्यू किंवा मायनस क्यू चार्ज दिला, तर त्या स्पेसमध्ये अदर नेबरिंग चार्जेस असतील किंवा ऑब्झर्वड चार्जेस असतील, त्याच्यामुळे तो जो चार्ज झाला तो चार्ज कसा असणार आहे त्या स्पेसमध्ये पॉइंट चार्ज असणार आहे. ओके, अ सिस्टम ऑफ क्लोजली स्पेस्ड चार्जेस इज सेड टू फॉर्म कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. ओके, जर असे नंबर ऑफ चार्जेस जर आपण क्लोजली स्पेस केले एखाद्या सिस्टीम मध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन बघायला मिळते. ठीक आहे. सो दिस कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन इज युजफुल टू फाइंड द चार्ज डेन्सिटी. आपल्याला हे कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे, हे कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन आपल्याला चार्ज डेन्सिटी फाइंड करण्यासाठी उपयोगी पडतं. ठीक आहे. सो हे जी चार्ज डेन्सिटी आहे, या चार्ज डेन्सिटीचे 3 टाइप्स पडतात. पहिला टाइप आहे तो लाइन और लिनियर चार्ज डेन्सिटी, लाइन और लिनियर चार्ज डेन्सिटी. सेकंड टाइप आहे तो सरफेस चार्ज डेन्सिटी आणि तिसरा टाइप आहे तो व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. सो फर्स्ट वी कॅन सी लाइन और लिनियर चार्ज डेन्सिटी. ओके, पहिल्यांदा आपण लाइन और लिनियर चार्ज डेन्सिटी बघूया. इफ द चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर अ स्ट्रेट लाइन or over the circumference of a circle or over the edge of a cuboid etc., then the distribution is called linear charge distribution. समजा आपल्याकडं नंबर ऑफ चार्जेस असतील आणि हे नंबर ऑफ चार्जेस जर आपण डिस्ट्रीब्यूट केले ओव्हर अ स्ट्रेट लाईन, म्हणजे समोर तुम्हाला फिगर मध्ये दिसतंय बघा स्क्रीनवरती की प्लस क्यू चार्ज आहे, हा प्लस क्यू चार्ज एका स्ट्रेट लाईन वरती डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. ओके, किंवा आपण एखादं सर्कल कन्सिडर केलं किंवा एखादा क्यूब जर कन्सिडर केला, तर त्या क्यूबच्या एजिस वरती किंवा सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती जर आपण चार्ज डिस्ट्रीब्यूट केला कंटिन्युअसली, ओके, प्लस क्यू चार्ज कंटिन्युअसली डिस्ट्रीब्यूट केला, तर ते जे डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. म्हणजेच आपल्याकडं जो चार्ज आहे तो आपण लिनियर किंवा स्ट्रेट लाईन नेचर मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहे. इफ वी कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ मेटल रॉड, मेटल रॉड वरती जो चार्ज आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहे, तो डिस्ट्रीब्यूट करणारा चार्ज हा कसा असणार आहे, लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन मध्ये असणार आहे. ठीक आहे. सो दिस लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन डेन्सिटी, ओके, नाउ वी हॅव टू फाइंड द डेन्सिटी ऑफ चार्ज. ओके, आपल्याला त्या मेटल रॉडची किंवा त्या मेटल रॉड वरती जे चार्ज डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, चार्ज डेन्सिटी फाइंड करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन सी द डेफिनेशन ऑफ लिनियर चार्ज डेन्सिटी. सो दिस लिनियर चार्ज डेन्सिटी इट इज इंडिकेटेड बाय लॅम्बडा. लिनियर चार्ज डेन्सिटी कशाने इंडिकेट केली जाते, लॅम्बडाने इंडिकेट केली जाते. सो दिस लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा इज डिफाइन्ड ॲज लिनियर चार्ज और चार्ज पर युनिट लेंथ. चार्ज पर युनिट लेंथ चा जर रेशो घेतला आपण, तर त्या ठिकाणी आपल्याला लिनियर चार्ज डेन्सिटी बघायला मिळते. सो द एसआय युनिट ऑफ लिनियर चार्ज डेन्सिटी इट इज नथिंग बट कूलम पर मीटर. त्याचं एसआय युनिट काय आहे, कूलम पर मीटर आहे. म्हणजे चार्जचं युनिट आहे कूलम आणि लेंथचं युनिट आहे मीटर. सो चार्ज डेन्सिटी लॅम्बडाचं एसआय युनिट काय असणार आहे, कूलम पर मीटर असणार आहे. ठीक आहे. नाउ इफ द चार्ज इज distributed uniformly, then we can write the formula, that is lambda is equal to q upon l. Now in screen, म्हणजे तुम्हाला समोर स्क्रीन वरती लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशनचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये dq दिसतंय आणि त्याच्या खाली dl लेंथ दिसते. ठीक आहे. सो दिस dq and dl कशासाठी दिलेलं आहे हे आपण आता बघूया. इफ द चार्ज इज नॉट डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली ओव्हर द लेंथ ऑफ thin conductor, then the charge dq on small element of length dl can be
टेकन ॲज. म्हणजे समजा आपल्याला हे जे चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे हे चार्ज डिस्ट्रीब्युशन जर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट नसेल तर आपल्याला या मेटल रॉड वरती किंवा मेटल बॉडी वरती किंवा लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन मध्ये आपल्याला काय करता येतं, चार्ज डेन्सिटी फाइंड करता येते. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू कन्सिडर अ स्मॉल लेंथ डीएल अँड ओव्हर दॅट स्मॉल लेंथ डीएल वी हॅव टू कन्सिडर अ small charge dq, and if we take the ratio of this charge dq and the length dl we can get linear charge density lambda, and if we integrate it for over the length then we can get the linear charge density lambda. So by this way we can find the linear charge density lambda. या पद्धतीने आपण काय करू शकतोय, जर dq अपॉन dl चा जर रेशो घेतला तर आपल्याला d लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल, म्हणजेच तेवढ्या पर्टिक्युलर लेंथ साठी असणारी लिनियर चार्ज डेन्सिटी. आणि तेच लिनियर चार्ज डेन्सिटी जर आपण ओव्हर दी लेंथ पूर्ण लेंथ साठी जर इंटिग्रेट केली तर त्या ठिकाणी आपल्याला लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा मिळू शकेल. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण काय करू शकतोय, लिनियर चार्ज डेन्सिटी फाइंड करू शकतोय. नाउ वी कॅन मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट चार्ज डेन्सिटी, दॅट इज सरफेस चार्ज डेन्सिटी. आता आपल्याला काय करायचं आहे, तर सरफेस चार्ज डेन्सिटी फाइंड करायची आहे. ही सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्माने दाखवली जाते. सरफेस चार्ज डेन्सिटी कशाने इंडिकेट केली जाते, सिग्माने. नाउ व्हॉट इज सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन. पहिल्यांदा आपण बघूया सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन. इफ द चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर अ सरफेस एरिया then the distribution is called as a surface charge distribution. समजा आपण जे काही चार्जचं डिस्ट्रीब्युशन आहे ते चार्जचं डिस्ट्रीब्युशन ओव्हर दी सरफेस केलं, म्हणजे आपण एखादा एरिया सरफेस एरिया कन्सिडर केलेला आहे आणि त्या सरफेस एरियावरती जर आपण समजा चार्ज डिस्ट्रीब्युशन केलं तर ते जे डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणणार आहे. नाउ वी कॅन सी द डेफिनेशन ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी आता आपण बघणार आहे. ठीक आहे. सो अ चार्ज Q is uniformly distributed over a surface area S which is shown in figure. Then the surface charge density sigma, it is defined as charge per unit area. It will gives the surface charge density sigma. आपल्याला काय करताय, तर आपण Q हा चार्ज कन्सिडर केलेला आहे आणि हा Q हा चार्ज जर आपण एक पर्टिक्युलर एरिया कन्सिडर केलेला आहे, S एवढा एरिया कन्सिडर केलेला, आणि या S एवढ्या एरियावरती जर आपण Q हा चार्ज कंटिन्युअस डिस्ट्रीब्यूट केला असेल तर तो चार्ज डिवायडेड बाय एरिया और चार्ज पर युनिट एरिया जर आपण घेतला तर त्या ठिकाणी त्या दोघांचा जो रेशो मिळणार आहे त्या रेशोवरून आपल्याला चार्ज डेन्सिटी मिळेल आणि ती चार्ज डेन्सिटी काय असणार आहे, सिग्मा. म्हणून आपण मॅथमॅटिकल फॉर्म्युला लिहितोय त्यासाठी, सिग्मा इज इक्वल टू Q अपॉन S, चार्ज डिवायडेड बाय एरिया. एरिया इथं आपण S ने इंडिकेट केलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन समोर स्क्रीनवरती फिगरमध्ये बघायला मिळते बघा. ओके. या फिगरमध्ये प्लस Q चार्ज हा काय केलेला आहे, एका पर्टिक्युलर सरफेसवरती डिस्ट्रीब्यूट केलेला आहे आणि हे जे डिस्ट्रीब्युशन आहे हे युनिफॉर्म आहे. म्हणजे तुम्ही जर चार्जचं डिस्ट्रीब्युशन बघितलं प्लस हा चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेला जर पाहिला तर तुम्हाला युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन बघायला मिळेल. मग आता सरफेस चार्ज डेन्सिटी आपल्याला मॅथमॅटिकली कळाली किंवा त्याचा फॉर्म्युला कळाला, सिग्मा इज इक्वल टू Q अपॉन S म्हणजे चार्ज पर युनिट एरिया. मग आता त्याचं SI युनिट फाइंड करायचं आहे. आता मगाशीच आपण SI युनिट सिंपल फॉर्म्युलावरून फाइंड केलं, त्याच पद्धतीने इथं सुद्धा आपण फाइंड करू शकतोय. चार्जचं युनिट आहे कुलम आणि एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर. सो द SI युनिट ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी इज सिंपल. व्हॉट इज दॅट, कुलम पर मीटर स्क्वेअर. आपल्याला कुलम पर मीटर स्क्वेअर हे त्याचं SI युनिट बघायला मिळेल. नाउ इफ वी कॅन take this charge distribution is non-uniform, means this charge distribution not distributed uniformly over the surface. म्हणजे समजा आपण हे डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज आहे, हे डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज जर आपण युनिफॉर्मली नाही केलं तर आपल्याला तरी सुद्धा सरफेस चार्ज डेन्सिटी फाइंड करता येते. मग त्यासाठी काय करायचं आहे, तर वी हॅव टू कन्सिडर अ स्मॉल एरिया ऑफ दॅट बॉडी
और सिस्टीम दॅट इज ds. म्हणजे आपल्याला जी सिस्टीम दिली असेल किंवा बॉडी दिली असेल त्या बॉडीचा स्मॉल एरिया ds कन्सिडर करायचा आहे. अँड ओव्हर दिस ds वी हॅव टू कन्सिडर अ स्मॉल चार्ज dq. आपल्याला त्या सिस्टीमवरती किंवा त्या बॉडीवरती dq हा स्मॉल चार्ज कन्सिडर करायचा आहे. अँड नाव इफ वी टेक the ratio of this dq upon ds, we can get the surface charge density d sigma. आपल्याला त्या ठिकाणी काय मिळेल? सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा बघायला मिळेल. ठीक आहे. तर ही जी सरफेस चार्ज डेन्सिटी आहे सिग्मा हे आपल्याला बघायला मिळेल सिग्मा इज इक्वल टू dq अपॉन ds. नाव इफ वी वॉन्ट टू फाइंड दी टोटल सरफेस चार्ज डेन्सिटी ओव्हर दिस एरिया, म्हणजे आपला जो मेन सिस्टीमचा जो एरिया आहे किंवा तुमच्या बॉडीचा एरिया आहे त्याच्यासाठी जर आपल्याला सरफेस चार्ज डेन्सिटी जर फाइंड करायची असेल तर ती सरफेस चार्ज डेन्सिटी आपल्याला बघायला मिळू शकते. इट इज इंटिग्रेटेड फॉर होल एरिया. आपल्याला काय करावं लागेल? जी आपल्याला मिळालेली सिग्मा ही सरफेस चार्ज डेन्सिटी आहे ही आपल्याला काय करावं लागेल? त्या पर्टिक्युलर एरियासाठी आपल्याला त्या एरियासाठी आपल्याला इंटिग्रेट करावे लागेल. याच्यावरून आपल्याला काय मिळू शकतंय? नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन मध्ये सरफेस चार्ज डेन्सिटी मिळू शकते. ठीक आहे. समजा आपल्याला जर चार्ज फाइंड करायचा असेल किंवा हा टोटल चार्ज जर फाइंड करायचा असेल तर टोटल चार्ज ऑन सरफेस S इज फाइंडेड बाय द फॉर्म्युला Q इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर S सिग्मा ds. म्हणजे आपल्याला या एरियावरती किती चार्ज आहे हे जर फाइंड करायचं असेल आणि आपल्याला समजा सरफेस चार्ज डेन्सिटी माहिती असेल तर आपण इंटिग्रेशन ऑफ सिग्मा ds याच्यावरून आपण काय करू शकतोय? टोटल चार्ज ऑन सरफेस एरिया S फाइंड करू शकतोय. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण काय करू शकतोय? सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा फाइंड करू शकतोय. तिसरा जो पॉइंट आहे, ओके, जी चार्ज डेन्सिटी आहे ती आहे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी इज इंडिकेटेड बाय रो. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी काय केलेली आहे? रोने इंडिकेट केलेली आहे. सो व्हॉट इज व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन? आता आपल्याला बघायचं आहे व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. इफ द चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर अ व्हॉल्यूम देन डिस्ट्रीब्युशन इज कॉल्ड एज अ व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. म्हणजे समजा जर आपण चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे ते चार्ज डिस्ट्रीब्युशन ओव्हर अ व्हॉल्यूम कन्सिडर केलं तर आपल्याला जे डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज बघायला मिळणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणणार आहे. ठीक आहे. तुम्हाला समोर स्क्रीनवरती एक एक्झाम्पल दिसतंय. एक क्युबिकल बॉक्स दिसतोय बघा आणि या क्युबिकल बॉक्समध्ये रेड कलर मध्ये पॉझिटिव्ह प्लस चार्ज हा डिस्ट्रीब्यूट केलेला आहे आणि तो प्रत्येक फेसवरती डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. म्हणजेच या क्युबिकल बॉक्स वरती जो प्लस क्यू चार्ज केलाय तो पूर्ण व्हॉल्यूम वरती डिस्ट्रीब्यूट केलेला आपल्याला बघायला मिळतोय. ठीक आहे. सो द व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी इज डिफाइन्ड ॲज चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे चार्ज पर युनिट व्हॉल्यूम, चार्ज आणि व्हॉल्यूमचा जर आपण रेशो घेतला तर आपल्याला काय बघायला मिळेल? व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी बघायला मिळेल. ठीक आहे. आणि दिस व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी रो इट इज रिटन ॲज Q अपॉन T. Q अपॉन T नी आपल्याला या ठिकाणी व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी बघायला मिळालेली आहे. ठीक आहे. सो द SI युनिट ऑफ व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी इज नथिंग बट कूलम पर मीटर क्यूब. कूलम पर मीटर क्यूब हे काय आहे? व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीचा SI युनिट आहे. नाउ इफ वी नो द डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज इज नॉन युनिफॉर्म ओव्हर अ व्हॉल्यूम. म्हणजे समजा आपल्याला जे डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज आहे ते व्हॉल्यूम वरती नॉन युनिफॉर्म असेल तर आपल्याला व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी फाइंड करायची असेल तर सुद्धा आपल्याला व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी या फॉर्म्युल्याने फाइंड करता येईल. ओके. सो रो इज इक्वल टू dq अपॉन डो टाऊ. म्हणजे आपल्याला स्मॉल व्हॉल्यूम कन्सिडर करावं लागेल डो टाऊ आणि त्या स्मॉल व्हॉल्यूमसाठी जो असणारा स्मॉल चार्ज आहे dq हा आपल्याला फाइंड करावं लागेल. आणि इफ वी टेक द रेशो ऑफ दिस टू, म्हणजे या दोघांचा रेशो स्मॉल चार्ज पर युनिट स्मॉल व्हॉल्यूम या दोघांचा जर रेशो घेतला तर आपल्याला काय मिळेल? व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी बघायला मिळेल. याच्यावरून आपल्याला टोटल व्हॉल्यूम वरती असणारी चार्ज डेन्सिटी सुद्धा फाइंड करता येऊ शकते. सो टोटल चार्ज ऑन व्हॉल्यूम कॅन बी रिटन ॲज
क्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टाओ टी रो डी टी. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ टी रो डी टी इज इक्वल टू क्यू या फॉर्म्युल्यावरून टोटल चार्ज फाइंड करता येऊ शकतोय. अशा पद्धतीने हे चार्ज डेन्सिटीचे 3 टाइप्स आहेत. जे 3 टाइप्स आपण बघितले याच्यामध्ये पहिला आहे तो लिनियर चार्ज डेन्सिटी, त्याच्यानंतर सेकंड आहे तो सरफेस चार्ज डेन्सिटी आणि तिसरा आहे तो व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. आता इथं सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे आपण जे तिन्ही चार्ज डेन्सिटी बघितल्या किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज बघितलं, हे डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज आपण लिनियर बघितलेलं आहे, सरफेस बघितलेला आहे आणि व्हॉल्यूम बघितलेला आहे. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट कन्क्लूड करता येऊ शकते की या ज्या चार्ज डेन्सिटी आहेत या चार्ज डेन्सिटीज 1 डायमेन्शनल मध्ये आहेत, 2 डायमेन्शनल मध्ये आहेत आणि 3 डायमेन्शनल मध्ये आहेत. म्हणजे समजा आपला जो सरफेस एरिया आहे किंवा सरफेस दिलेला असेल हा 1 डायमेन्शनल असेल किंवा आपला जो चार्ज आहे तो डिस्ट्रीब्यूट केलेला चार्ज जर 1 डायमेन्शनल मध्ये जर डिस्ट्रीब्यूट केला असेल तर त्या ठिकाणी आपण लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणणार आहे. समजा दिलेला चार्ज हा आपण आपला चार्ज 2 डायमेन्शन मध्ये जर डिस्ट्रीब्यूट केला असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणणार आहे सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणणार आहे. आणि जो काही चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेला आहे हा 3 डायमेन्शनल मध्ये जर केला असेल तर त्या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणणार आहे. सो अशा पद्धतीनं या चार्ज डिस्ट्रीब्युशनचे किंवा या चार्ज डेन्सिटीचे 3